मुलांनो, या ठिकाणी आज आपण हे जे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स या प्रकरणामधले एक अत्यंत महत्त्वाचं गणित बघणार आहोत. हे पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे. इट इज अ सॉल्व्ड एक्झाम्पल इन युअर टेक्स्ट बुक. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की पुस्तकामध्ये सोडवून दिलेली जी गणित आहेत ती महत्त्वाची असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून. एव्हरी सॉल्व्ड एक्झाम्पल इज इम्पॉर्टंट फॉर आवर बोर्ड एक्झाम. तर आपण हे गणित बघूया. लक्षात घ्या, सर्वसाधारणपणे मी काल आपल्याला बोललो होतो की शेवटची ओळ जर आपण वाचली तर एक्स कुणाला म्हणायचं आणि वाय कुणाला म्हणायचं आपल्याला समजतं. यू मस्ट रीड द लास्ट लाईन ऑफ द एक्झाम्पल सो दॅट यू कॅन ॲझ्युम एक्स अँड वाय. इट हेल्प अस, द लास्ट लाईन हेल्प यू फॉर ॲझ्युमिंग एक्स अँड वाय. तर लास्ट लाईन काय आहे आपण बघूया. लक्षात घ्या, इथली शेवटची ओळ ती अशी आहे, फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट हा जो आहे बघा, लक्षात घ्या, स्पीड ऑफ द वॉटर करंट म्हणजेच काय, पाण्याच्या प्रवाहाचा वेग. पाण्याच्या प्रवाहाचा वेग काढा. आपण पाण्याच्या प्रवाहाचा वेग एक्स मानूया. पाण्याच्या प्रवाहाचा जो वेग आहे तो आपण एक्स मानूया. आणि लक्षात घ्या, स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. स्टील वॉटर म्हणजे काय, शांत पाणी. शांत पाण्यातील नौकेचा वेग. इथे बघा सर, शांत पाण्यातील नौकेचा वेग काढायचा आपल्याला आणि तो आपण काय मानूया सांगा सर, वाय मानूया. म्हणजे एक्स कुणाला मानायचं आणि वाय कुणाला मानायचं हे आपल्याला लक्षात घ्या समजतंय. तर बघूया. लक्षात घ्या, इथं आपल्याला आन्सर म्हणून लिहिता येईल. आन्सर या ठिकाणी लेट, इथं आलं बघा, लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट, द स्पीड ऑफ वॉटर करंट, the speed of water current, let the speed of water current be x. आणि लक्षात घ्या, हे मराठीमध्ये काही मी लिहित नाही, आपल्याला येतील पाण्यातील प्रवाहाचा वेग x मानू. इथे कसं होईल, स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर, लेट द स्पीड ऑफ बोट in still water by आणि लक्षात घ्या, शांत पाण्यातील प्रवाहाचा जो वेग आहे तो लक्षात घ्या आपण काय मानूया, लक्षात घ्या y अशा प्रकारचा मानूया. लक्षात घ्या. मग आता आपल्याला या ठिकाणी काय म्हणते बघा सर, अ बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ती बोट 16 किलोमीटर जाते. अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम आणि प्रवाहाच्या दिशेने ही लक्षात घ्या बोट 24 किलोमीटर जाते. अपस्ट्रीम बघा सर, समजतंय का, अपस्ट्रीम म्हणजे काय, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. अपस्ट्रीम म्हणजे काय बघा सर, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर जाते. आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे काय बघा सर, डाऊनस्ट्रीम याचा अर्थ लक्षात घ्या प्रवाहाच्या दिशेनं जाते सर. लक्षात घ्या 24 किलोमीटर जाते. आणि त्याला वेळ किती लागतो बघा सर, तर त्याला वेळ प्रवाहाच्या दिशेनं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जायला 6 तास लक्षात घ्या वेळ लागतो. तर आता हे कसं समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. बघा सर, तुम्ही सायकलवरही प्रवास करता. यू यूज बायसिकल टू गो टू युअर स्कूल और क्लास. शाळेला आणि क्लासला जाण्यासाठी तुम्ही सायकल वापरता. असं समोरून जर वारं आलं तर काय होतं सांगा बरं. समोरून जर वारं आलं तर लक्षात घ्या आपला सायकलचा वेग कसा होतो, कमी होतो. सायकलचा वेग कमी होतो. किती कमी होतो, तर सायकलच्या वेगामधून वाऱ्याचा वेग वजा होतो. सायकलचा जेवढा वेग असेल त्यातनं वाऱ्याचा वेग वजा होतो आणि तुमची सायकल स्लो होते. आणि प्रवाहाच्या दिशेनं, समजा वाऱ्याच्या दिशेनं तुम्ही गेलात तर वेग वाढतो की नाही. पॅन्डल न मारता सायकल पुढे जाते. कशी जाते, तर लक्षात घ्या तुमच्या सायकलच्या वेगामध्ये वाऱ्याचा वेग ऍड होतो, मिसळला जातो. लक्षात घ्या. तेच सेम आपण इथं बघायचं आहे. जरा बघूया इथं आपल्याला कसं आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अपस्ट्रीम म्हटलंय सर. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आपण असं चढती म्हणूया, अशी चढतीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असं म्हणूया. ह्याला आपण काय नाव देऊया सांगा सर, अपस्ट्रीम असं देऊया. अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे स्पीड कमी होणार. अपस्ट्रीम स्पीड कसा होणार सांगा सर, कमी होणार. कशातनं काय वजा होणार,
तर जी नौका आहे लक्षात घ्या, बोटीचा जो वेग आहे त्या बोटीच्या वेगामधून पाण्याचा वेग लक्षात घ्या. काय बोटीचा वेग जो आहे ना सर, त्याच्यामधनं सर या ठिकाणी बोटीचा जो वेग असेल शांत पाण्यातला लक्षात घ्या, त्याच्यामधून पाण्याचा वेग काय होणार सांगा सर, कमी होणार. बरोबर आहे का बघा सर, त्यातला पाण्याचा वेग काय होणार, कमी होणार. म्हणजे इथं कसं होईल बघा सर, इथे आपण बघितलं की अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाताना आपल्या बोटीचा जेवढा वेग असेल त्या वेगामधून पाण्याचा वेग वजा होणार. म्हणजे लक्षात घ्या y मायनस एक्स असं होईल सर. काय होईल बघा सर, y मायनस एक्स. तर ते जर एक्स मायनस वाय झालं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे दिसायला थोडं बरं दिसलं असतं. मग वरतीच आपण चेंज करूया. द स्पीड ऑफ द वॉटर करंट हेच y मानलं आणि द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर हे जर एक्स मानलं तर ते अधिक छान दिसेल. तर त्या पद्धतीने आपण केलं तर हे काय होईल सांगा सर, एक्स मायनस वाय असं होईल. पण ठीक आहे, आता असू दे जे मानले ते. म्हणजे कसं, हे फार सगळ्यात महत्वाचं आहे की बोटीचा जो स्पीड आहे तो कमी होणार. आणि तो कितीनं कमी होणार तर लक्षात घ्या, त्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग जेवढा आहे तितक्यानं कमी होणार. तर y मायनस एक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता समजा लक्षात घ्या, या ठिकाणी प्रवाहाच्या हा विरुद्ध दिशेने वेग कमी झाला. समजा हा प्रवाहाच्या दिशेने आहे, प्रवाहाच्या दिशेने आहे सर, लक्षात घ्या. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग वाढणार सर, प्रवाहाच्या दिशेने काय होणार, वेग वाढणार. म्हणजे हा जो नौकेचा वेग आहे त्याच्यामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा वेग ऍड होणार. म्हणजे कसं होणार बघा सर, y प्लस एक्स होणार. काय होणार बघा सर, y प्लस एक्स होणार. म्हणजे ह्याला आपण काय नाव देऊया सर, ह्याला आपण नाव देऊया लक्षात घ्या S1 स्पीड 1 आणि ह्याला काय नाव देऊया बघा सर, स्पीड 2 S2. आता आपल्याला सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे सांगा सर, स्पीड इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाइम, डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाइम असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. म्हणजेच आपण काय म्हणतो, एस इज इक्वल टू डी अपॉन टी. बरोबर आहे, आपण काल पाहिले. आणि मग हे डी आपल्याला वर घेता येतं आणि एस खाली घेता येतं. म्हणजे टी इज इक्वल टू डी अपॉन एस, हा फॉर्म्युला लक्षात घ्या. मग आता इथं S1 झालेलं आहे सर, हे S1. आता आपण समजा जर बघित, हे S1 झालेलं आहे. आता D1 किती डिस्टन्स आहे बघूया सर ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण अपस्ट्रीमला 16 किलोमीटर जातोय सर. 16 किलोमीटर असल्यामुळे इथं जे D1 आहे ते 16 किलोमीटर आहे. आणि डाऊन स्ट्रीमला आपण किती जातोय, 24 किलोमीटर आहे सर. हा जो आहे हा 24 किलोमीटर आहे, लक्षात घ्या. D2 24 किलोमीटर आहे. बघा सर, समजतंय का. आता आपल्याला टाइम काढायचा आहे, वी वॉन्ट टू फाइंड आउट द टाइम. म्हणजे टाइम काढत असताना आपण याला T1 म्हणूया. T1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि इथे सर T2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा सर, आपल्याला समजतंय का. आता याचा वापर करूया सर आणि दोन इक्वेशन्स आपण या ठिकाणी तयार करूया. लक्षात घ्या, दोन इक्वेशन्स आपण तयार करूया. म्हणजे इथं कसं होईल बघा बरं सर, इथे आपल्याला घेत असताना इथे मी आपल्याला दोन इक्वेशन्स मांडताना मी प्रयत्न करतोय. बघा सर, इथे आपण असं म्हणूया की याच्यामधूनच T1, बघा सर, T1 इज इक्वल टू D1 अपॉन S1. बरोबर आहे सर, कॉमा T2 इज इक्वल टू D2 अपॉन, लक्षात घ्या, S2. आता किमती भरा सर सगळ्या. बघा सर, ह्या किमती आहेत. T1 आपल्याला काढायचं आहे, वी टू फाइंड आउट द T1. व्हॉट इज द D1, 16. व्हॉट इज द S1, y मायनस एक्स, कॉमा T2 काय आहे बघा सर, व्हॉट इज द T2 काढायचं आहे आपल्याला. D2 किती आहे, 24. आणि S2 किती आहे बघा सर, y प्लस एक्स. आणि त्यांनी असं सांगितलंय की अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम, अपस्ट्रीमला 16 किलोमीटर, डाऊनस्ट्रीमला 24 किलोमीटर, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 16 किलोमीटर, प्रवाहाच्या दिशेने 24 किलोमीटर आपण 6 तासात जातो. म्हणजे T1 प्लस T2 इज इक्वल टू 6. म्हणजेच काय होणार बघा सर, T1 प्लस T2 इज इक्वल टू 6. पहा बरं, T1 प्लस T2 इज इक्वल टू 6. मग T1 किती आहे बघा सर, T1 इज इक्वल टू 16 अपॉन y मायनस एक्स प्लस T2 किती आहे बघा सर, 24 अपॉन y प्लस एक्स इज इक्वल टू 6. बघा सर, समजते का. आता आपण तसंच पुढे जाऊया सर. आणखीन एक तशाच प्रकारचं एक्झाम्पल आहे, ह्याला आपण रिझल्ट नंबर 1 या ठिकाणी म्हणूया सर. आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, लक्षात घ्या. बघूया आणखीन एक एक्झाम्पल. पुन्हा अशीच आकृती आहे,
पुन्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं लक्षात घ्या, हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं इथं दिले बघा सर, अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे सर पुन्हा इथं S3 येणार, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं अपस्ट्रीम म्हणजे y-x स्पीड कमी होईल. आणि लक्षात घ्या डिस्टन्स किती आहे बघा सर, D3 डिस्टन्स 36 किलोमीटर आहे. डिस्टन्स किती आहे बघा सर, 36 किलोमीटर आहे. आणि लक्षात घ्या आपला ह्याचा टाइम काढायला लागेल, T3 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. डाऊनस्ट्रीम, आता आपण लक्षात घ्या असं डाऊनस्ट्रीमला येऊया. काय आहे स्पीड बघा सर, S4 इज इक्वल टू डाऊनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने येताना स्पीड वाढतो y प्लस एक्स. काय डिस्टन्स आहे बघा सर, D4 प्रवाहाच्या डाऊनस्ट्रीमनं 48 किलोमीटर आहे. डाऊनस्ट्रीमनं लक्षात घ्या 48 किलोमीटर आहे. आणि लक्षात घ्या आता आपल्याला काढायचं आहे T4 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग ह्याचप्रमाणे लक्षात घ्या आपल्याला करायचं आहे आणि ते आपल्याला फॉर्म्युला तयार करायला लागेल. म्हणजे कसं होईल बघा सर, इथं T3 इज इक्वल टू D3 अपॉन S3 आणि इथं कसं येईल बघा सर, पुढे आणखी इथे T4 इज इक्वल टू D4 अपॉन S4. भरा व्हॅल्यूज कशा भरतील बघा सर, इथे आपण भरत असताना आपल्याला T3 काढायचं आहे. D3 किती आहे बघा सर 36, S3 किती आहे बघा y-x. इथं T4 काढायचं आहे. D4 किती आहे बघा सर 48 आणि S4 किती आहे बघा सर y+x. आता जर का आपण बघितलं तर हे दोघांनी प्रवाहाच्या दिशेने, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आपण किती वेळेत जातो सांगा सर, 13 तास, 13 आवर. दॅट इज T3 प्लस T4 बघा सर आपल्याला येते का, T3 प्लस T4 इज इक्वल टू किती तासात जातो, 13 तासामध्ये, 13 आवर्स. मग T3 किती आहे बघा सर, इथे T3 इज इक्वल टू 36 अपॉन y-x प्लस 48 अपॉन y+x इज इक्वल टू 13. ह्याला आपण म्हणूया इक्वेशन 2. आता हे दोन इक्वेशन सोडवायचे आहेत सर. आपण या प्रकारची इक्वेशन आपण सोडवलेली आहेत आणि ही सोडवत असताना आपण काय करतो सांगा सर, 1 अपॉन y-x ला काय मानतो, 1 अपॉन y-x ला m मानतो आणि 1 अपॉन y+x ला n मानतो. बघा बनतो का आपण असं, मग इथं आपण लिहूया का बघा सर, 1 अपॉन y-x इज इक्वल टू m and 1 अपॉन y+x इज इक्वल टू n. ह्याला आपण म्हणूया लेट असे मानू. आणि हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग इथं घेत असताना इथे बघा सर 1 अपॉन, ह्याला इंटू 1 म्हटलं, मग 1 अपॉन y-x लक्ष आहे का बघा सर, 1 अपॉन y-x ह्याला काय मानायचं सांगा, m. इथे लक्षात घ्या इंटू 1 आणि 1 अपॉन y+x, 1 अपॉन y+x ला काय मानायचं सांगा सर, n. म्हणजे 16m प्लस 24n इज इक्वल टू 6. काय झालं एक्झाम्पल बघा सर, 16m प्लस 24n इज इक्वल टू 6. रिझल्ट नंबर 3. इथे बघा सर, इथं आपल्याला कसं करता येईल, अगेन 36 इंटू 1, 36 इंटू 1 आणि 1 अपॉन y-x, हे 1 अपॉन y-x ला आपण काय म्हणणार, m. 1 अपॉन y+x इथे हे 1 आहे, 48 इंटू 1 मीन्स 48 आणि 1 अपॉन y+x ला n मानणार, 1 अपॉन y+x ला n मानणार आपण. त्यामुळे इक्वेशन काय झालं, 36m प्लस 48n इज इक्वल टू 13. काय झालं बघा सर, 36m प्लस 48n इज इक्वल टू 13. रिझल्ट नंबर 4. आता हे सोडवूया सर. ह्यातलं सोपं कुठलं वाटतंय बघा सर, हे दोन इक्वेशन सोडवत असताना कुठलं खलास करावं असं वाटतंय. तर मला असं वाटतं सर की 16 आणि 36 मध्ये जरा त्रास आहे, कारण 16 2 जा 32 बरं, 36 नाही, त्यामुळे थोडं त्रास होतोय. पण इथं 24 2 जा 48, 24 2 जा 48 म्हणजे लक्षात घ्या 24 ला जर 2 ने गुणलं तर 48 होईल.
24ला 2नी गुणलं तर 48 होईल आणि 48 आणि 48 सबस्ट्रॅक्शननी कॅन्सल होऊन जाईल. कारण शेवटी आपल्याला हे सारखं करायचं आहे. सारखं करून खलास करणे, किंमत काढून सोप्यात घालणे. म्हणजे सारखं करायचं आहे बरोबर. इक्वेटिंग एन इक्वेट करूया, सेम करूया आणि सबस्ट्रॅक्शन करूया. मग इक्वेटिंग करत असताना जर का आपण इकडे लक्ष दिलात तर इक्वेटिंग करत असताना आपण कसं करूया बघा सर. इथे करत असताना ह्याला आपण 2नी गुणूया आणि ह्याला कोणीच गुणायला नको. लक्षात घ्या. मग 2नी पहिल्याला गुणलं, 2नी दुसऱ्याला गुणलं. लक्षात घ्या. बरोबर आहे का बघा. आणि 2नी लक्षात घ्या तिसऱ्याला गुणलं. लक्षात घ्या. आणि मग 2 × 24 इज 48 जे इक्वेट होते. मग लिहावं कसं लागेल सांगा सर. 2 × इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. काय त्यात हलवायचं नाही, काही नाही. इक्वेशन 4 बरोबर सर. मग करून टाकूया आपण. बघा बरं सर येते का आपल्याला. आता 16 2 जा 32m प्लस 24 2 जा 48n आणि 6 2 जा 12. हे आहे असंच. इक्वेशन 4ला काही करायचं नाही. 36m प्लस 48n इज इक्वल टू 13. आता खालचं साईन बदलायचं आहे. लक्षात घ्या सर. हे प्लस आहे, हे प्लस आहे, हे प्लस आहे आणि हे प्लस आहे. खालचं साईन चेंज करा सर. या ठिकाणी प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. आणि लक्षात घ्या इथं जे आहे हे चेंज होईल. हे प्लसला हे राऊंड केलं, इथे प्लसला हे राऊंड केलं, इथे प्लसला हे राऊंड केलं. लक्षात घ्या. बरोबर आहे का बघा सर. आणि आता चेंज करत असताना प्लस 48n मायनस 48n कॅन्सल. आणि आता आपण नीट बघा, स्टडी करूया. लक्षात घ्या सर. इथे मोठं अगोदर घ्यायचं. मायनस 36m बघा सर. घेऊया का इथे घेऊया आपण. मायनस इथे मी घेतोय. लक्षात आहे का बघा सर. मायनस 36m बरोबर सर. आणि प्लस 32m. साइन्स आर different, so make subtraction. 36 minus 2 is 4, 330. आणि मोठ्याचं चिन्ह द्या. 36 मोठा आहे आणि त्याचं चिन्ह आहे मायनस, मायनस 4m. बघा सर. मायनस 4m हा काटा लागाय, नंतर बदलायचा आहे. लक्षात घ्या सर. इक्वल टू इथे कसं होईल बघा सर. मोठं घ्या. मायनस 13 बघा सर. मायनस 13 प्लस 12. साइन्स आर डिफरंट. मेक सबस्ट्रॅक्शन. 13 minus 12 is 1. चिन्ह मोठ्याचं द्या. मोठ्या चिन्ह मायनस. therefore it is -1. हा पुन्हा सर काटा लगा सुरुवातीला. चिन्ह बदलून घ्या. मायनस 4m चे प्लस 4m इज इक्वल टू -1 चे प्लस 1. 4m म्हणजे प्लस चिन्ह लिहिण्याची गरज नसते. 4m म्हणजे 4 × n. इंटू 4 चे काय झाले बघा सर. अपॉन 4. therefore m इज इक्वल टू 1/4 असं झालं बघा सर. नाउ वी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ n. मग ही m ची व्हॅल्यू कशात घालूया. इक्वेशन 1 मध्ये घालूया. इक्वेशन 1 इझी आहे त्या मानाने. त्यामुळे सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू बघा सर आपल्याला येते का. सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 लिहून घेऊया आपण. इक्वेशन 1 काय बघा सर. 16m प्लस 24n इज इक्वल टू 6. m च्या जागी व्हॅल्यू घालायची आहे सर. काय आहे 1/4. m च्या जागी व्हॅल्यू घालूया 1/4. ती कंसात घालूया m ची व्हॅल्यू. आणि बाकी सगळं आहे असं ठेवूया. दॅट इज 16 प्लस 24n इज इक्वल टू 6. आता बघा सर हे इंटू आहे त्यामुळे भाग जाऊ शकेल. 4 1 जा 4, 4 4 जा 16. म्हणजे कसं झालं बघा सर. 4 1 जा 4 प्लस 24n इज इक्वल टू 6. हे 4 पलीकडे गेले सर. हे प्लस 4 चे काय झाले. -4 हे प्लस 4 आहे चे -4 झाले. therefore 24n इज इक्वल टू 6 -4. therefore 24n इज इक्वल टू 2. 24n म्हणजे 24 इंटू n. therefore n is equal to 2/24. therefore आता 2 नी डिवाइड करायचं आहे सर. म्हणजे निम्म करायचं. 2 नी डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचं. म्हणजे 2 1 जा 2 आणि ह्याचा हाफ काय होईल 12. दिस 1/12. therefore answer is n is equal to 1/12. एक्झाम्पल संपलं का सर. नाही.
अजून आपल्याला करावं लागेल, ज्याला आपण m आणि n मानलेलं आहे ते घ्यावं लागेल. आपल्याला x आणि y काढायचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे आपल्याला लिहून घ्यावं लागेल. 1 अपॉन, इथे घेऊया आपण लिहून, 1 अपॉन y मायनस x, 1 अपॉन y मायनस x इज इक्वल टू m अँड 1 अपॉन y प्लस x इज इक्वल टू n. मग m आणि n ची किंमत घाला सर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? 1 अपॉन 4. Therefore 1 upon y minus x is equal to 1 upon 4 आणि तो 1 upon y plus x इथं n ची किंमत घाला 1 upon 12. बघा सर, समजते का? आता आपल्याला काय करायला लागेल सांगा सर. आपल्याला खालचं वर, वरचं खाली करायला लागेल. खालचं वर, वरचं खाली. ह्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? इन्व्हर्टेंडो. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्व्हर्टेंडो. इथे बाय इन्व्हर्टेंडो काय म्हणायचं बघा सर, बाय इन्व्हर्टेंडो. खालचं वर, वरचं खाली. पाठ पाहिजे सर हे. ह्याला मराठीत काय म्हणायचं? व्यस्त क्रिया करू. मराठीत काय म्हणायचं बघा सर, व्यस्त क्रिया करू असं ह्याला मराठीमध्ये म्हणायचं. आणि मग लक्षात घ्या, खालचं वर, वरचं खाली करूया. y मायनस एक्स इज इक्वल टू 4 अँड लक्षात घ्या पुन्हा खालचं वर y प्लस एक्स इज इक्वल टू 12. खालचं एक लिहायची काही गरज नाही, खालचं एक लिहायची गरज नाही. मग आता ह्याला आपण काय म्हणूया बघा सर, ह्याला आपण म्हणूया रिझल्ट नंबर 5 आणि रिझल्ट नंबर 6. हे जरा एक्झाम्पल किती मोठं आहे बघा सर, खूप महत्वाचं पण आहे. हां, मग आता 4 आणि 6 हे मायनस एक्स आहे, हे प्लस एक्स आहे, कॅन्सल होईल सर. कसं होईल? ॲडिशननी. इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 4 आणि त्यामुळे आपण असं इथं लिहूया इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 4 आणि त्याची लक्षात घ्या आपण आता काय करूया, ॲडिशन करून घेऊया. y मायनस एक्स इज इक्वल टू 4 आणि y प्लस एक्स इज इक्वल टू 12. मग बेरीज करत असताना मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होईल, y प्लस y म्हणजे 2y होईल लक्षात घ्या. आणि 12 प्लस 4 इज 16. 2y मीन्स व्हॉट? 2y मीन्स 2 into y. Therefore y is equal to 16 upon 2. y is equal to 16 upon 2 and 16 upon 2 म्हणजेच काय येणार सांगा 8. 2 1 जा 2, 2 8 जा 16. म्हणजे आन्सर काय आलं सांगा सर, y is equal to 8. आपल्याला आता गणित संपलेलं नाही अजून. y ची किंमत घालायची आहे, लक्षात घ्या. आपल्याला कशामध्ये घालता येईल सांगा ही y ची किंमत? तर आपल्याला 5 मध्ये घालूया का 6 मध्ये? 6 मध्ये घालूया सर, कारण इथे काटा आहे, उगाच त्रास कशाला. इथे घालूया. म्हणजे युझिंग धिस व्हॅल्यू, बरोबर आहे सर, युझिंग धिस व्हॅल्यू सबस्टिट्युटिंग पण चाललं असतं. युझिंग y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 6. मग इक्वेशन 6 लिहून घेऊया. y प्लस एक्स इज इक्वल टू 12. y च्या जागी 8 घालायचे सर. हे y काढायचं, त्याच्या जागी काय घालायचं सांगा सर, 8 घालायचं. 8 प्लस एक्स इज इक्वल टू 12. हे जे 8 आहे, ह्या 8चं चिन्ह काही नाही म्हणजे प्लस आहे, ते इकडल्या साईडला घ्यायचं. प्लस 8 चे मायनस 8. Therefore x is equal to 12 minus 8. 12 minus 8 म्हणजेच किती सांगा सर, 4. Therefore x is equal to 4. x is equal to 4 and y is equal to 8. What is x? The speed of water current. The speed of water current, this is the answer. The speed of water current, the speed of water current हा किती आहे बघा सर, इट इज इक्वल टू x आहे. x म्हणजे 4 किलोमीटर पर आवर. 4 किलोमीटर आपण पुस्तकामधून उत्तर चेक करू शकतो. आणि काय सांगायचं, स्पीड ऑफ बोट किती आहे बघा सर, द स्पीड ऑफ बोट, द स्पीड ऑफ बोट BOAT, द स्पीड ऑफ बोट, लक्षात इन स्टील वॉटर, इन स्टील वॉटर STILL, इन स्टील वॉटर is equal to y, that is 8 किलोमीटर पर आवर. 8 किलोमीटर पर आवर हे असं त्याचं उत्तर येईल, लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि हे जे उत्तर आहे, ह्या उत्तराला फार व्हॅल्यू असते, लक्षात घ्या. असं उत्तर लिहिल्याशिवाय या ठिकाणी मार्क्स आपल्याला मिळत नाही. ह्याला जे काही 4 किलोमीटर पर आवर जे आहे, ते जे युनिट आहे त्याला देखील खूप व्हॅल्यू असते. किलोमीटर पर आवर हे लिहिणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. आपल्याला मराठीमध्ये आपण कसं म्हणू शकतो, पाण्याच्या प्रवाहाचा वेग बरोबर ताशी 4 किलोमीटर. हिथं नौकेचा वेग
संथ पाण्यातील नौकेचा वेग बरोबर ताशी 8 किलोमीटर असं आपण म्हणू शकतो मराठीमध्ये. बरोबर आहे सर. तर आपल्याला गणित कळलं असेल. अतिशय महत्वाचं गणित आहे, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. मला असं वाटतं की आपण एक दोनदा करावं. आणि बघा सर, याच्यात सूत्र कोणतं आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेग बरोबर अंतर भागिले वेळ, याचाच वापर आपण केलेला आहे. हे एक्झाम्पल एक दोनदा सोडवा, पुन्हा एकदा न बघता सोडवा, वहीतून चेक करा किंवा आपल्या या ठिकाणी या ॲपमधून चेक करा. शुभेच्छा तुम्हाला ह्या गणितासाठी. परीक्षेमध्ये हे गणित येण्याची शक्यता आहे. तुमच्या कोणत्याही शाळेची एक्झाम असेल, 6 असेल, टर्मिनल एक्झाम असेल, लक्षात घ्या, फायनल ॲन्युअल एक्झाम असेल, प्रॅक्टिस एक्झाम असेल, हे एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. थँक्यू.